हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे. लाडक्या बहिणींनो, वेबसाईट दुरुस्त झालेली आहे. आता ज्या बहिणींना ई-के-वाय-सी करायची आहे, त्यांनी लवकरात लवकर जाऊन ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपली ई-के-वाय-सी झालेली आहे, त्यांनी ती कंप्लीट करावी. कारण आपली वेबसाईट आता पूर्णपणे अपडेट झालेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील सर्वच यूट्यूबर्सनी सांगितलं होतं की ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड करण्याचं ऑप्शन, त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो वेबसाईट अपडेट होणार नाही, असे अनेक मेसेज आपल्या वेबसाईटला आपल्या व्हिडिओच्या खाली आलेले होते. पण आपण सांगितलं होतं की वेबसाईट अपडेट होणार म्हणजे होणार आणि तसंच झालं लाडक्या बहिणींनो. आज आदित्यदांनी स्वतः कुठे हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये माहिती देताना सांगितले आहे की ई-के-वाय-सीची जी वेबसाईट आहे ती पूर्णपणे सुरू झालेली आहे. आणि लाडक्या बहिणींनो बघा, ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं आता ई-के-वाय-सी दिसणार आहे. इथे बघा ऑप्शन बघा, ई-के-वाय-सी प्रक्रिया राबवीत असताना लाभार्थ्याकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई-के-वाय-सी करताना चुका झाल्या होत्या. म्हणजे ज्या बहिणींच्या चुका झाल्या, ज्यांनी आपला रिलेटिव्हचा आधार क्रमांक त्या ठिकाणी टाकलेला होता, त्या बहिणींना सुद्धा ऑप्शन मिळणार आहे. पती वडील हयात नसलेल्या चर्चेत तसेच घटस्फोटित लाभार्थ्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. अद्याप ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झाली नाही, यांच्यासाठी इथे सगळे ऑप्शन दिलेले आहेत. आणि इथे खाली लिहिलं आहे लाडक्या बहिणींनो, ही एक सुधारणा करण्याची अंतिम संधी आहे. वन टाइम एडिट ऑप्शन पर्याय असून 31/12/2025 पर्यंत करायची आहे. आणि हे आता योग्य पद्धतीने करा. चुकीचा व्हिडिओ पाहून आता तरी चुका करू नका. अन्यथा लाडक्या बहिणींनो तुमचा लाभ बंद होईल. म्हणून तुम्ही सर्वांनी कुठे जायचं आहे, ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला जायचं आहे. तिथे गेल्यानंतर लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आधार क्रमांक टाका. इथे कॅप्चा कोड टाका. मी सहमत आहे वर टिक करा. ओ-टी-पी पाठवा. ज्या बहिणींना ओ-टी-पी येत नव्हता त्यांचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. ज्या बहिणींचं नाव अपात्र यादीमध्ये असं दाखवत होतं, अपात्र यादीत, तोही प्रॉब्लेम आता दूर झालाय. ओ-टी-पी सर्वांना येईल. ओ-टी-पी आल्यानंतर ओ-टी-पी सबमिट करा. त्याच्यानंतर अशा पद्धतीचं पेज त्या ठिकाणी दिसेल. लिहिलंय अनुक्रमांक 1 विवाहित किंवा अविवाहित. बघा लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला या ठिकाणी छोटासा व्हिडिओ बनवून हे सांगत आहोत की अपडेट झालेला आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, विवाहित याच्यावर टिक करायचं आहे. समजा जर तुम्ही विवाहित असाल तर केलं, आणि जर तुम्ही अविवाहित असाल तर अविवाहितवर टिक करा. याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज ओपन होईल. तर ती सगळी प्रोसिजर लाडक्या बहिणींनो मी इव्हिनिंगला व्हिडिओ बनवून तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जा, व्हिजिट करा आणि चुकीची ई-के-वाय-सी करू नका. खूप लोक चुकीची ई-के-वाय-सी करून घेत आहेत आणि त्याच्या माध्यमातून तुमचा लाभ बंद होऊ शकतो. म्हणून लाडक्या बहिणींनो, मी इव्हिनिंगला एक सविस्तर पूर्ण होल प्रोसिजर कशी घेतं याचा व्हिडिओ टाकणार आहे. तो बघाल आणि तुमची ई-के-वाय-सी कंप्लीट करा. त्याचबरोबर 17वा हप्ता, नोव्हेंबरचा हप्ता हा तुम्हाला लवकरच वाटप सुरू होईल. हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. इथे लिहिलंय बघा, जर मी विवाहितवर टिक केलं असतं तर इथे काय दिसतंय, पती हयात आहे, पतीचे निधन झाले आहे, घटस्फोटित आहे. हे सगळं तुम्हाला या ठिकाणी निवडता येईल. पती जर हयात असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय चॉईस करायचं आहे. जिवंत असेल म्हणजे निधन झाले असेल तर काय करायचं आहे. घटस्फोटित आहे. हयात म्हणजे काय, काही बहिणींना प्रश्न आहे की जिवंत असणे, बरोबर. जिवंत असल्यानंतर तुम्ही जर याला टिक केलं तर तुमच्या पतीचं नाव येईल. पुढे ऑप्शन येईल तुम्हाला त्यांचा आधार क्रमांक की जे काय असेल ते, आणि इथे पतीचं निधन झाले असेल तर ते तुम्हाला टाकावं लागेल. सगळंच तुम्हाला सांगणार आहे. तर इव्हिनिंगचा वेट करा. ही आनंदाची बात तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. 17वा हप्ता सुद्धा तुमच्या अकाउंटला लवकर येईल. हे सगळं आदित्य तटकरेंनी सांगितलं. हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार होतं. आणि ही पूर्ण ई-के-वाय-सी कशी करायची आहे याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला इव्हिनिंगला घेऊन सांगतो. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.